आज काय बेत बनवते ओळखलंच असेल. जिभेवर रेंगाळणारी गावरान चव असतं मराठमोळी खांडोळीची भाजी. सुटलं ना तोंडाला पाणी, या तर मग जेवायला. रोजची 30 भाजी खाऊन कंटाळा आला की काहीतरी चमचमीत असतं. आज बेत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने खांडोळीची भाजी. कांदा न वापरता तीळ आणि खोबऱ्यापासून बनवते मी, आणि थोडं खसखस धणे. तो लाल भडक तर्रीदार रस्सा आणि त्यात सोडलेल्या बेसनाच्या मऊ खांडोळी सोबतच गरमागरम भाकरी किंवा पोळी. तुम्ही कधी ट्राय केली का ही भाजी? कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी कांडोळी भाजी बनवणार अगदी सोप्या पद्धतीने. अगोदर मी 2 चमचे बेसन पीठ घेते. त्यात थोडं चवीनुसार मीठ आणि तिखट हळद. त्यात थोडं पाणी टाकायचं, पीठ भिजवून ठेवायचं 5 मिनटं. आणि घट्ट भिजवायचं, म्हणजे पापडी लाटता आली पाहिजे. अशा प्रकारे भिजवायचं. त्याला 5 मिनटं बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. अगोदर कढई ठेवते. कढईमध्ये तीळ आणि खोबरं भाजून घेते. एकदम कमी पावरवर भाजायचं खोबरं आणि तीळ. शेंगदाणे टाकले तरी चालेल. दोन चमचे तीळ घ्यायचं, 2 चमचे शेंगदाणे आणि 3 चमचे खोबरं किस आणि 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं आणि 2 चमचे खसखस. आता आपण त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकलं, मिक्सरला वाटूया. अशा प्रकारे बारीक केलेला आहे खांडोळीचा मसाला. आता तोच मसाला थोडा घ्यायचा, कांदा घ्यायचा भाजलेला आणि लसूण, कोथिंबीर, अद्रक, जिरं याची पेस्ट तयार करायची. मसाला रस्सा तयार करूया आता. अगोदर तेल आणि गरम होऊ दिलं, मसाला टाकला, चांगला फ्राय केला. त्याच्यामध्ये कांदा, लसूण, मसाला, तिखट, हळद, मीठ, तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. थोडं 1 ग्लास गरम पाणी टाकायचं. आता याला 5 मिनटं उकडायचे, 1-2 उकडी येईपर्यंत. अशा प्रकारे आपला मसाला रस्सा तयार झालेला आहे. आता खांडोळी लाटून घेऊया. आपलं पीठ मस्त मऊ झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करूया, म्हणजे एकसारख्या पापड्या येतात. लहान मोठे करू शकता. आपण आता एक एक पापडी लाटूया. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही लाटायची, मीडियम लाटायची, म्हणजे तुटत नाही. त्याच्यामध्ये आता मसाला भरते मी 2 चमचे.
आता खांडोळी आपण पॅक करूया करंजीसारखी, म्हणजे तेलात फ्राय करताना तुटणार नाही. अशा प्रकारे आपण सर्व खांडोळ्या तयार करून घेऊया. मोदकाचं पण आपण आकार देऊ शकतो. असं पूर्ण पॅक करायचं, मसाला बाहेर येणार नाही. अशा प्रकारे मोदकाचा आकार दिलेला आहे मी. हे पण आपण रशामध्ये सोडू शकतो. आता चांगलं वाफवलं 5-10 मिनटं. आता याला फ्राय करून घेऊया. वाफवल्यानंतर जसा कलर पाहिजे तसा फ्राय करायचा. नाही तळलेले पण चालतात. अशा प्रकारे कलर आलेला आहे. अशा पद्धतीने खांडोळीची भाजी बनवलेली आहे मी. आता याचे चांगले काप करायचे, लहान मोठे करू शकता जसे पाहिजे तसे, आणि रस्स्यांमध्ये सोडव. कोणी वरून घेते, ज्याला वरून आवडते वरून घ्यायचं, नाही तर रस्स्यामध्ये सोडवायचं. अशा प्रकारे खांडोळीची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली खांडोळी भाजी? अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.